आणि छत्रपतीचा अवमान करायला लागलेला अपमान तू थांबिला, त्यामुळे तू रडायचं नाही. पुरं राज्य तुझ्या माग आहे. आम्ही आव्हान केलं नाही. आम्ही जर आव्हान केलं असता आज इकडे यायचं तर तुमच्या बुलढाणा जिल्ह्यात मराठी बसले नसते. इतके करोडो मराठी बुलढाण्यात बसले असते. मला फक्त त्या जातीवादी पिलावळीला सांगायचंय, ही जी लाभार्थी टोळी आमच्याकडे पण आहे, ती आम्ही जेलात फेकली बरीच. इकडे असणारी ती काही टोळी पैदास, ज्यांनी ज्यांनी हे कृत्य केलं फक्त ते, बाकीच्यांचा काही संबंध नाही याच्याशी. यांना एकच सांगतो, जरी आम्ही इथं कमी संख्येनं आहेत म्हणून तुम्ही जर अन्याय करणार असलात तर राज्यात नंबर 1 ला आम्ही येत. आम्ही सुद्धा दांडे उचलू शकतो. फक्त तुमच्यासारखा जातीवाद आम्हाला करायचा नाहीये, तुमच्यासारखा माज आम्हाला जातीचा नाहीये. आमच्यावरती छत्रपतींचे संस्कार आहेत म्हणून आम्ही जातीवाद करत नाहीयेत. आम्हाला त्या वाटावर आणू नको. मी देवेंद्र फडणवीस साहेबाला जाहीरपणानं सांगतो, साहेब आम्ही संयम पाळून येत. आमच्या लेकीचं वाईट भावनेनं त्यांनी केलेली छेडछाड, तिच्या अंगावरती फाडलेले कपडे हे जाणून बुजून फाडले गेले आणि त्यांचा उद्देश तिच्याबद्दलचा वाईट होता. तिच्या डोक्यात दगड घालायचा काम प्रयत्न त्यांनी केला. म्हणजे मी SP साहेबांना सांगतो, मला वाटतं ते आले असतील, DSP साहेब सुद्धा इथं आलेले. 307 चे गुन्हे. हे शांत बसा रे, नका दिसू देऊ, शांत बसा. अरे न्याय घ्यायला आलो होता आपण, बघायसाठी नाही आलो. तुमच्या पुतळ्याला हात लावत नाही कोणी, तुम्ही काळजी करू नका. आम्ही ना कोणाच्या गांडीत दम आहे, तुम्ही नुसता पुतळा. इतका तिरस्कार आहे का छत्रपतीचा तुम्हाला? कंपाळी कुंकू छत्रपतींमुळे आहे, तुम्ही छत्रपतीचा पुतळा काढताय. काय बोकांडी बसतो का इथला पुतळा इथं ठेवलेला? मी या SP साहेबांना, DSP साहेबांना सांगतो, 307 चे गुन्हे दाखल झाले पाहिजेत. एक. दुसरं, तिची छेडछाड करायचा प्रयत्न केलाय, तेही गुन्हे दाखल झाले पाहिजेत. मारून टाकण्याचा उद्देश त्यांचा या ठिकाणी होता. हे सार्वजनिक ठिकाण आहे, या ठिकाणी त्यांनी शांतता भंग करून दंगली घडवण्याचा प्रयत्न केलाय. त्यांचा तो उद्देश होता की जातीय दंगली झाल्या पाहिजेत, तेही कलम याच्यात लागलं पाहिजे. यांचा या ठिकाणी वाईट कृत्य काही करायचा ताई बरोबर ही पण प्रयत्न होता का? कारण शेवटी ती आमच्या महाराष्ट्राची लेख आहे हे लक्षात असू द्या. आणि सगळ्या महाराष्ट्रातल्या मराठ्यांना सांगतो, महाराष्ट्रातल्या लेकीबाळीवरती जर असा अन्याय झाला तर काम फिम नाही, अगोदर न्यायासाठी सगळ्यांनी घर सोडून बाहेर पडत जायचं. विदर्भ, खानदेश, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण असं काही नाहीये. सगळ्या लेकीबाळी हे आपल्या, उलट तिच्या धाडसाला दाद दिली पाहिजे. दुसरे असते तर पळून गेले असते. चायला खरंच वाघीन भेटले रे तू. रडती कशाची? रडायचं फिडायचं नाही, लढायचं. आम्ही सगळे सोबत आहेत. इथं जे जे प्रयत्न झाले, तिने जे जे अर्ज दिलाय त्याप्रमाणे गुन्हे दाखल करून सगळ्यांना अटक करा. मला आता SP साहेबांनी, पोकळे सरांनी आणि DSP साहेबांनी सुद्धा सांगितलंय 21 जणाला अटक केली. सगळ्यांना, राहिलेल्याला सुद्धा अटक करतो. साहेब तुमच्यावरती आम्ही विश्वास ठेवलाय. दंगल घडवण्याचा उद्देश तेही कलम याच्यात आले पाहिजेत. छत्रपती शिवरायांचा अवमान केला गेला, तोही उद्देश त्यांच्या मनात होता.
आणि ही असली अवलाद ना ही त्यांच्याही समाजाला घातक आहे आणि राज्याच्या शांततेला सुद्धा घातक आहे. यांच्यावरती जबरी कलम लागले पाहिजे सगळेचे सगळे. जर तुम्ही काही काटकसर केली, आम्ही तुमच्यावरती सगळ्यांनी विश्वास ठेवलाय. जर तुम्ही या 2-3 दिवसाच्या आत यांना सगळ्यांना अटक करून कलमा त्यांच्या मनाप्रमाणे जर लावल्या नाहीत, काही जर टाळाटाळ एखाद्या स्थानिक अधिकाऱ्याकडून जर झाली तर नाविलाजानं राज्यातल्या सगळ्या मराठ्यांची राज्यव्यापी बैठक मला चिखला गावात लावावं लागेल. मग त्याचे आणि मी पोकळे सरांवरती, तांबे साहेबांवरती विश्वास ठेवून आलो. जर काही इथलं ही चाललेली गुंडगिरी याच्यातले काही त्या परळीला सुद्धा अटॅच आहेत. लाभार्थी टोळी इथं सुद्धा हाय असं कळालंय. यांना पुऱ्याला मोक्यात घाला, एक बेचातला सुट्टा कामा नाही. नसताना मी जर एकदा बोललो, मी कायद्याचा सन्मान केलाय, अधिकाऱ्यांचा सन्मान केलाय. जर तुमच्याकडून हायगाई झाली तर माझा नाविलाज आहे. मी राज्यव्यापी बैठक लावून आंदोलन जर एकदा सुरू झालं रे बाबा, मी एकदा शब्द दिला की मागं कोण अटक नाही, मेलो तरी मी कोणाला होऊ देत. मग तिथून पुढची जबाबदारी सरकारची आणि प्रशासनाची राहील. मला तरी वाटतं, अहो थांब ना, SP साहेब बोलल्याप्रमाणे मला तरी वाटतं एकाला पण ही ते सोडणार नाहीत, एकाला पण सोडणार नाही. सगळ्याचे सगळे जेरबंद करणार. अशी पण माहिती मिळाली की कोण PI का कोण आहे, हा कोणीतरी आहे, त्यांनी काही आरोपी, कोणचा तो नाही तो कोणचा खाडे आमच्या तिकडे हल्ल्यात होता अंतरवलीला, ते एक दुसरा आहे. अरे तुम्ही लाईट जरी बंद केली ना, आमच्याकडे जनरेटर असतात मराठीत, आम्ही मराठी, आणि लाईट जाऊ शकते. ऊर्जा मंत्री फडणवीस साहेब आहेत ना, त्यामुळे लाईट जाऊ सुद्धा शकते. तो आमच्या अंतरवालीच्या मायामावल्यांचे डोके फोडून गोळ्या घालणार तेच खाडे इकडे आहे का दुसरीकडे? दुसरा आहे घेऊ. मला जी माहिती मिळाली, SP साहेबांनी DSP साहेबांना सांगतो, यांनी आरोपी पळून जायला सुद्धा मदत केली. त्यांना सुद्धा मध्ये घ्या, त्यांना निलंबित करा. हे बघा, तुम्ही कायदेशीर कारवाई करून आरोपीला अटक करणार आहेत ही आशा ठेवून आम्ही आहे. जर हे 2-4 दिवसाच्या आत झालं नाही तर मग 25 तारखेच्या नंतर राज्यव्यापी सगळे मराठे चिखला गावात येणार आहेत, हे मात्र तुम्ही लिहून ठेवा. त्यावेळेस मी एकही शब्द प्रशासनाचा ऐकणार नाही. जे काय परिणाम होतील ते हल्ला करणाऱ्या या गुन्ह्यांमुळे झालंय आणि प्रशासनाने अटक नाही केल्या म्हणून होईल. तुझं जर काही द्यायचं राहिलं असेल, कुणाचे नाव आत्ता माझ्यासमोर दे. कोणाचं जर एखाद्याचं नाव टाळलं असेल, DSP साहेबांना इकडे बोलून घेऊ. हे बोलायचं झाल्याच्या नंतर सविस्तर सगळे शांततेत बसा, मला चर्चा करू द्या. घटना मला माहित नाहीये, मला घटना सगळी समजून घ्यायची. असं कधी मनात समजू नका की तुमचा विदर्भ आहे, आमचा मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आहे. आपण एका रक्ताचे, एका माईचे लेकर आहेत आपण सगळे. तुमचं दुःख ते आमचं आहे, आमचं दुःख ते तुमचं आहे. आणि या मुलीनं महाराष्ट्रातल्या सगळ्या मुलींनी आदर्श घेतलाय असं लढायचं म्हणून. राजा वाचवायला आणि तुम्ही बाकीच्या पुढे गेलता तरी डबडे हो. मरायला भ्यायचं ना छत्रपती पुढं. अरे छत्रपती येतं आपलं जीवन आहे. इथं जागेवर जरी मूर्ती पडले ना, घरात नाही बसायचं. विदर्भातल्या आणि
या गावातल्या मराठ्यांना सांगतो, मूर्ता पडला तरी छत्रपतीपेक्षा मोठं कोणी नाही. जाऊ द्या जीव राजांसाठी, पण हलायचा नाही आणि पुतळा हलवायचा नाही इथून अजिबात. कोणी आलं बी आणि गेलं तरी पण. हे वैभव या गावाचं कोणामुळे? छत्रपतींमुळे. शासकीय कार्यालय कोणामुळे? हे कशाचं कार्यालय? अंगणवाडी ही झालीच छत्रपतींमुळे. छत्रपती नसते तर तुम्हाला बसायला सुद्धा जागा नसते. इथं काय करतोय पुतळा? पुतळा कोणी हलू शकत नाही ना. आम्ही येत नुसतं हलवा तुम्ही. आता तुमचे बी पुतळे आहेत ना राज्यात, मग तुमचे चौक आहेत, मग खेळायचं का मग तसं तुम्हाला गुंडाला त्या? आम्ही तुमच्या चौकाचा, तुमच्या महापुरुषांचा आदर्श करतो. अरे आमचे लोक तुमचे पुतळे चौक ओपन करून त्याला हार घालतेत आणि तुम्ही आमच्याबद्दल इतका द्वेष, आमच्या छत्रपतीबद्दल, हे तुम्हाला मागात पडल. आता हे हळूहळू यांची पाहिली भरत आलेलीच आहे. यांचा पापाचा गाडा हळूहळू हळूहळू भरत आलाय. यांना वाटतं आपण उठाव करीनात. आपण का संयमी लोक आहेत, आपण थोडं शांततेने चाललो. एकदा जर मराठ्याने हातात दान